सर्व मसाला एकदम व्यवस्थित करून घेतला आणि त्याच्यात थोडं तेल टाकायचं आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला शिजेल याच्यामध्ये. असा प्रत्येक पीस ना बांधायचं आहे. या मंडळी खायला पोपटी आम्ही तिघं पण खायला बसलो आहे. एकदम छान झालेली आहे. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि रविवारची मार्गशीर्ष चालू आहे. तरी पण आम्ही रविवारी वगैरे बनवतो चिकन किंवा बुधवारी असं किंवा मच्छी वगैरे. आज आम्ही पोपटी लावायचा विचार केला आहे संध्याकाळी. तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे, कारण त्याच्यासाठी चिकन तर पाहिजेच असतं. बाकी इतरही वस्तू असतात आणि जळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू प्रमाणात जमा करावं लागतात. गवत तर आपल्याकडे आहे, थोडी लाकडं वगैरे मांडायला लागतात. तर मी चाललो आहे चिकन आणायला. कोणाला घरीच आहे. एक स्कूटर बंद पडले आणि त्याच्यावर बाईक घेऊन जायला प्रॉब्लेम होतो, कारण सामान दोन्ही साईडला हँडलला लावायला लागतं. तरी पण चालू आहे. बघा इथे सकाळी अंकिताने काय सुरुवात केली दाखवतो तुम्हाला. बघा सकाळीच तिने पातोळे बनवले. हे बघा, हा पातोळे शिजायला टाकलेत, म्हणजे तो उंडे आपले सकाळचा नाश्ता आहे. जास्त खात नाही पण खायला मजा येते. तर चला जाऊया, चिकन वगैरे घेऊ आणि नंतर पुढची तयारी करू. कारण एकदा ठरवलं की ते करायचंच आहे आपल्याला, नाहीतर मग एक वेळा आणि वर्ष सोळा जातात. त्या पद्धतीने काम होतं. आज नाही बनवलं तर नंतर परत माझे बॉस वगैरे येतात, नंतर आम्हाला टाईम नाही भेटत त्या गोष्टी सर्व करायला निवांतपणे. तर चला जाऊया चिकन आणायला, किंवा चिकन तर आणणारच आहे. आणि रस्त्यामध्ये जर कोळी भेटली मच्छीवाली ओळखीची आहे तर तिच्याकडून आजच्यासाठी मच्छी पण घेईन मी आम्हाला खायला. तर हे काय बांगडेचे जाणून जितात उड्या मारतात, काय सांगते बघ. दुसरं काय, हे काय, हे मुशी आहेत ना, मोरी. किती कशी दिली ते बांगडेत की काय, हे कशी किती 100 रुपयाचे 4. तुला आता 5 घे म्हणजे मला एका टायमाला 4 लागतात. लयच माग आणि पैसे व्हायचं नाही त्याच. ही कशी दिली, काही माकली आहे, माकले तर दुसऱ्याच दुसऱ्या लयसन आवऱ्या छान. काय राजाराणी ती राजराणी एकूच आहे. काय एक एक कुठून आणतं काय समजत काय नाही हो. ये बाय कुंदा कायच नको खाऊ. एक अशी नाही तर शेप पापली आहे. ते काय ते वड्यासारखे नाही, वडा नाही ना, वर नाही वर ये टिपकवाले असतात ना, ते ठिपकवाला वर ये बघ. मग काय देते ते कसे दिले ते काय तुला होय नको खाशी न तर जीवाला लागते. काय ते मी बघितलं ना चार का खान ते नको. ये नको काय इकडे काय आहे नुसतं त्याने माझे मांदील 200 बघा, ते कमी कर जरा. ह्याचे मी पण चिकन आणायलाच जातोय. चिकन तर कधी रोज खाता. पोपटी लावायची आहे संध्याकाळी, त्यासाठी आणत होते. मुशी कशी दिली बघ खाते. मुशीचं 200 रुपये नक्की. कमी नाही राखीने सांगितलं. बांगडे दे मग किती असे 100चं 5 नाही का लय बेस कहान. नाही नाही खरं आता लागले तर बघ झालंय. आता बघ मी युट्यूबचे व्हिडिओ टाकतो ना, तुझा पण टाकणार आहे बघ. हो टाक टाक हां टाक. हां लावून दे मला. त्याला काय झालं बघ. ये बा ये बा. हा बघ लावून दे. आता बीज का देऊ मादेला. तर तुम्हाला बोललो होतो मी, रस्त्यामध्ये जर कोळी भेटली मला तर मी त्याच्याकडून मच्छी घेणार आहे. तर मच्छी घेतली, बांगडे घेतली 100 रुपयाची. आणि आता मी आलो आहे पोल्ट्रीमध्ये. कोंबडी घेतली आहे, 31 नंबर आहे पोपटीसाठी. 1,900ची आहे, 310 रुपये झाले. तर 50 करून तिच्याकडून घेणार त्यांच्याकडून. बाहेर मी काय केलं माहिती आहे, केळीची पाने आणलीत, म्हणजे कशासाठी की पोपटी झाली की त्याच्यावरती हे बघा त्याच्यावरती ठेवायसाठी. आणि चिकन वगैरे बांधायचे असते ना, जे मॅरिनेट वगैरे करून, तर त्याच्यासाठी माऊलीची पानं आणली आहेत. मग इकडे अलिबाग साईडला ही माऊलीची पानं वापरतात. तर आपल्याकडे चांद्याची पानं असतात किंवा हळदीची पानं असतात ना, तर त्याच्यामध्ये पण होऊ शकते. असं काय नाही, हळदीची पानं एकदम बेस्ट आहेत, पण माऊलीच्या पानामध्ये बांधू.
आणि अंडी वगैरे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये पण. चला आता जेवूया. याच्यामध्ये आता काय टाकलं आहे की हळद मीठ टाकलं आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकली आणि थोडं मॅरिनेट करून ठेवायचं मस्त. दुपारी मी मॅरिनेट केली होती. याच्यामध्ये हळद मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर पुदिना वगैरे टाकून मस्त मॅरिनेट करायला ठेवली होती. तर आता आपल्याला बनवायचे आहे. तर त्याचे मी काय करतो मी त्याला ह्याच्यामध्ये हळदी टाकूया थोडीशी, थोडी जास्त नाही, सकाळी टाकलेली होती. हा थोडा तंदुरी मसाला माझ्याकडे राहिला होता, तो एक घेऊया बघा. आणि हे खोल कुठले हे आहे मालवणी मसाला टाकतो याच्यात. ऑल इन वन आहे मालवणी मसाला. मग सर्व जास्त तिखट पण नाही पाहिजे. आणि हे त्याला कलरसाठी काश्मीरी मिरची टाकायची. त्याला मिक्स करूया. मीठ टाकलं होतंच काही, पण अजून त्याला टेस्ट करून बघू याची मीठ म्हणजे कसं बरोबर आहे की नाही ते. आणि याची पानं घे ना, ही पुसलेली आहेत ना, म्हणजे पाण्यामध्ये याच्यात हे चांगलं लागलं पाहिजे. याच्यात थोडंसं मीठ खाऊन बघायला लागेल, कारण सकाळी मुरलंय चांगलं याच्यामध्ये मीठ मस्त एकदम. हा तो तिकडचं देऊन ठेव मला मसाला. चांगलं मॅरिनेट करून घेतो. थोडा वेळ थांब, थोडा वेळ. सर्व मसाला एकदम व्यवस्थित करून घेतला आणि त्याच्यात थोडं तेल टाकायचं आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला शिजेल. याच्यामध्ये जसं मसाला आतमध्ये शिजेल ना, गरम लागेल तसं ते आपोआप आतमध्ये पाण्यामध्ये शिजणार. त्याच्यामध्ये असं करायचं. मग सर्व हे पूर्ण होईल असं. आणि आपण तेल नाही टाकलं ना तर ते चिटकणार आणि बरोबर नाही होणार. ते मस्त प्रॉपर याच्यामध्ये शिजणार. आता काय करणार आहे, तेल सर्व लावून झालं नाही याला. अंडी पण आली ना धुवून. अंडी वगैरे शेंगा वगैरे सर्व धुवून घेतलेले आहेत मी. आता हे पाण्यामध्ये असे मी गुंडाळणार आहे. आणि आणखी त्याला सांगितले व्यवस्थित सुतळीने बांधायचे, म्हणजे काय होईल सुटणार नाही. तर तिला व्यवस्थित बांध आणि याच्यामध्ये ठेवू. असं प्रत्येक पीस ना बांधायचं आहे. पान थोडं मोठं असेल काढून टाकायचं, काही एवढं गरज नाही आहे की मोठ्या पाण्याची. आता काय करतो, हे सर्व बांधून झालं आहे सर्व, ते बघू शकता, दाखवते ना ते. आणि ह्या मी पापडीचे जे शेंगा आहेत ह्या अलिबागच्या नाही आहेत, ह्या देशावरून येतात, म्हणजे पुणा वगैरे या साईडने. त्या जो हा इथे मसाला थोडा राहिला होता चिकनचा, त्याच्यामध्ये त्या शेंगा वगैरे मी थोड्या हे करून घेतो. थोडा धुवून जाण्यापेक्षा शेंगा ह्याच्यात त्याला टेस्ट येईल. मिरची वगैरे लागलेले, असं काही जरुरी नाही की टाकावे तसं, पण टोपामध्ये मसाला आहे म्हणून टाकलं आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही होणार. आणि त्याची पहिली लेअर काय करायची, आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे खाली, कारण हा जो खालचा जो भाग आहे ना तो वरती येणार आहे. एवढं लक्षात घ्या, जो खालचा भाग आहे तो वरती येणार, कारण आपण उलटा ठेवणार आहे, झाकण खाली होणार आहे. आणि त्याच्यावरती एक शेंगाचं लेअर टाकायचं आहे मस्त. जास्ती हे नाही करायचं, कारण अजून एक मधच्या लेअरमध्ये आपल्याला थोडे शेंगा अजून टाकायचे आहेत. व्यवस्थित टाकायचं, आपल्याकडे जागा चिक्कर आहे, डबा मोठा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूने असं थोडं भांबरूट लावून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी भांबरूट लावून घेतो. आणि नंतर दुसरी लेअर मी हे करणार आहे की त्याच्यामध्ये अंडी वगैरे सर्व असं काय टाकणार आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे, पण साईडला लेअर मी लावून घेतो भांबरूटची, जेणेकरून डबा लवकर तापतो आणि हे लवकर करपतील. नंतर शेंगा त्या लवकर करपू नये म्हणून मी त्याला साईडने एक लेअर लावून घेतो. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा वगैरे टाकतो, 2 कांदे टाकतो. 2 कांदे टाकलेत, एक व्हाईट आणि एक हा टाकतो. आणि थोडे चिकनचे पीस टाकतो. पहिल्या लेअरमध्ये चिकनचे पीस आहे बघा, दिसतं ना बरोबर. हे चिकनचे पीस टाकतो.
थोडेसे टाकायचे आणि परत हे झालं आपलं. आता परत ह्याच्यामध्ये 2 अंडी पण टाकायची इथे. आता परत आम्ही 2 साईडला काय करायचं, भांबरूड लावायचे मस्त त्यासाठी. बघा डब्याचे गोल लावायचे भांबरूड आपल्याला. बघा हा डबा आहे ना कवर झाला पाहिजे, कारण मी हा डबा आधीच कापलाय, तुम्हाला बोललो मी. मला पण भीती वाटते साईड नाही, कारण लागायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. बघा आता मध्ये जागा ठेवायची फक्त आपण, दुसरं काय नाही. या साईडला थोडंसं पाहिजे. म्हणजे हा भाग आहे ना असा मध्ये राहील, बरोबर. आता हे टाकून झालं ना की थोडंसं मध्येच भांबरूट टाकायचं, जरासं जास्त नाही पाणी टाकायची, की जो खालचा भाग आहे ना त्याची दुसरी लेअर तयार होईल, बरोबर. आणि आता आपलं सर्व जे मटेरियल आहे ना ते सर्व इथे टाकायचं. मग भांबरूटची टेस्ट येणार त्याला. थोडंसं मीठ कुठे गेलं, आता याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं, नाही तुमच्या शेंगा आहेत ना खार होणार आहे. आणि ह्या शेंगा ना देशावरचे आहेत. आपल्या शेंगाचा थोडा कलर पण वेगळा असतो आणि एवढे दाणे ना जाड नसतात, थोडे कमी जाड असतात. थोडेसे आपण ठेवूया वरती. मिरची आलेस काय जाऊ दे तिकडे, थोडेसे ठेवू वरती थोडं टाकायला, हे बाकी झाल्याच्या नंतर. तर आता बऱ्यापैकी आपलं ते चिकन ना इथं ठेवायचं आहे. चिकन जवळजवळ मी एक 900ची कोंबडी घेतली होती, म्हणजे जवळजवळ 2 किलोची. त्याच्यामध्ये असे हड्ड्या वगैरे ना मी काढल्या होत्या. हा जरा बांधून घ्यायचं, हड्ड्या वगैरे मी काढल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि बघा ही लेअर अशी झाली तयार, दुसरी लेअर झाली तयार, बरोबर. तर इथे एक अंडा ठेवून देतो मध्ये. आता आपली तिसरी लेअर करायची परत. आणि वरती भांबरूट मग दाबायचं आहे. ही शेवटची लेअर छोटी असणार आहे, कारण त्याच्यामध्ये ना भांबरूड आहे ना जास्त टाकायला लागतं, कारण ती वरची लेअर खाली तळायला जाणार आहे हा भाग, बरोबर. मला वाटतं लग्न लागलं तिकडे आणि आपण लावतोय पोपटी अलिबागमध्ये. आता ह्याच्यावरती ना मी काय करतो, परत थोड्या शेंगा टाकतो. या उरलेल्या आहेत शेंगा टाकायच्या, थोडेसे मीठ टाकायचे, जास्त नाही. 2 उरलेले कांदे टाकायचे साईडला. त्याच्यावर अंडी टाकायची 2 साईडला, 2 इकडे 2 मस्त. हे पोपटीमधली अंडी ना जबरदस्त लागतात. आणि आपलं शेवटची लेअर चिकन आहे ते सर्व टाकून द्यायचं. आता जागा वगैरे भरपूर आहे आणि आपण भांबरूट पण चांगला वापरला आहे, कारण करपू नये म्हणून. तर मस्त शिजणार आहेत. म्हणजे थोडंसं भांबरूट टाकून घेऊ याच्यावरती आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भांबरूटच्या आतून मीठ पुढे जाणार सर्व. जास्त टाकायचं नाही मीठ. जर कमी पडलं तर झिरपूनच्या आतमध्ये जाईल. आता आपल्याला दाबून भांबरूट लावायचं आहे. पहिल्यांदा मध्ये घ्यायचं आहे. मुंबईला काही लोक पोपटी लावतात किंवा भांबरूट वगैरे दुकानावरून आणून, तर ते चांगलं पण नसतं. हे बघा एकदम फ्रेश आहे आणि मुबलक प्रमाणात आहे. मला काय कमी पडलं तर आणणार, शेतामध्ये आहे भरपूर. ते जरा आणशील काय, आणणारे सांगते थोडं टाकून, कारण हे दाबायला ना पाहिजे. कारण जर कमी भांबरूट पडले ना हा डबा पूर्ण पॅक झाला पाहिजे. आणि तळपण टाकलंय, फक्त करपलं म्हणजे झालंय. बऱ्यापैकी टाकलंय, एवढं नाही भांबरूट टाकलं खाली तळायला, कारण तो वरती असणार आहे, कारण तो जास्त करपत नाही. हा जो खालचा भाग असतो सेंटरला तो जास्त करपतो. तर शेंगा थोड्या करपल्या पण पाहिजे, कारण शेंगा करपल्या नाही ना तर मजा नाही येत. थांबा जरा भांबरूट येऊ देत. भांबरूट आपल्याकडे आलेला आहे नवीन ताजा. तो मी मगाशी तोडला होता 2 तासापूर्वी, आणि हा तिने आता परत कापून आणला वरती तोंड बंद करायसाठी. खूपच
बघू कशी होते पोपटी. यावर्षीची पहिलीच पोपटी आहे. गेल्या वर्षी मी लावली होती, छान झाली होती. आणि ही पण. तर असा हा डबा आहे, पॅक करायचा आहे आणि ह्याला उलटा नेऊन ठेवायचा आहे त्याच्यावरती. थोडंसं ह्या डब्याची जोपर्यंत जुन्या होत नाही ना भीती वाटते, कारण चला निघालं तिथे. काठी बाजूला ठेव. आणि हे बघा, ही आता थोडीशी लाकडे लावलेत. आता काय करायचं, याच्यावरती थोडंसं गवत टाकायचं आहे. गवत टाकल्यानं मग काय होतं की त्याच्याला बरं होतं, कारण बघा ते काढून ठेवायचं. आधी साईडने ठेवायचं, नंतर वर ठेवायचं. आता ह्याच्यावरती ना आपण थोडं थोडं गवत टाकत राहायचं. बघू पेटवते ते, टाकत आलं पाहिजे. बघू तो पाला दे ना, ह्या पाला पण टाकायला आलेला आहे ना, दे पाला दे. बाल्डी आणून ठेव, त्या बाजूला पण पेटव. ते राहू दे, तिकडून पण पेटव ना, एक साईड होईल. झोपला तिकडे. आता फायनली पोपटी पेटली आहे. आता फक्त काय करायचं, हे जे गवत आणून ठेवले ना ते थोडं थोडं टाकायचं आहे 10-15 मिनटं. आणि ते आपोआप आतमध्ये तयार होणार आहे. अलिबागची फेमस पोपटी पहिल्यांदाच नोव्हेंबरच्या एंडिंगला. आता लागले पोपटी. पहिल्यांदा मी गवत वगैरे आणि सर्व इथे मांडणे करून ठेवले होते, सर्व तयारी दुपारपासून. फायनली डबा इथे आणला आहे आणि काय झाले बघू. आता कांदे पण मस्त शिजले आहेत. बघूया, बाहेर काढूया. आता मी काय केलं, सर्व भांबरूड आहे ना सर्व काढलं आहे. आणि आता केळीच्या पाण्यावरती फायनली आपण काढतो. इथे मी असंच काढणार नाही, डायरेक्ट याच्यावर ओतणार आहे. म्हणजे कसं आपल्याला माहिती पडेल की काय झालं ते. हो हो. आता एक मिनिट. हे जो खालचा भाग आहे तुम्ही बघा कसा करपला आहे मस्त. आणि इथे चिकनचं पण हे करपलं आहे. म्हणजे एकंदरीत शेंगा पण बघा शिजल्यात भारी. म्हणजे आपलं काम सक्सेस झालेलं आहे. तर आपण असंच खाऊया याच्यामध्ये, पाण्यामध्ये जे पाण्यात नाही त्याच्यातून शोधून शोधून काढून खाऊया. चालेल. हे काढूया, भांबरूट काढूया आधी ना, आणि मग आपण हे करू. ना तर पाण्या सारखी सारखी काढत राहायला लागतील. पहिल्यांदा जे बाजूला आहेत तशी काढून घेऊया. हे जरा काढून घेतो. आणि जी मध्ये रास आहे ना सर्व, ती तशीच आपण खाऊया. तर तो जळलेला भाग असतो ना तोच खायला खूप मजा येते शेंगांचा. तर आता आम्ही याच्यावरती तुटून पडणार आहोत. पहिल्यांदा मी चिकन बघतो. हे बघा कांदे आहेत. कांदे बघा जबरदस्त एकदम नरम झालेत, स्मूथ झालेत एकदम. अंडीचं काय शिजणार ते काय प्रॉब्लेम नाही. हे 2ला हे कांदे होते. हा व्हाईट कांदा एकदम शिजला आहे मस्त. हे अंडं मला वाटतं एक फुटलं आहे, मी वरून दाबलं होतं थोडंसं. ठीक आहे, वांदे नाही, प्रॉब्लेम शिजलं ते. आता आपण जरा चिकन सोडूया कसं झालं ते. ह्याने गाठ मारली. ठीक आहे, मेन चिकन आहे, बाकी सर्व ते शिजणार आहेत. हळदीचं पान आतमध्ये होतं बाहेरून आणि आतमध्ये माऊलीचं पान. हा हा हा. अरे लेग पीसच आहे एकदम जबरदस्त. हे बघा, हे जर चिकन सुटलं ना तर समजायचं की चिकन शिजलं. चिकन जेव्हा शिजतं ना तेव्हा सुटतं. हे बघा एक नंबर. गरम आहे, खातो आहे. एक नंबर. तुम्ही पण अशी पोपटी कधी पण लावा, आणि खास करून थंडीच्या दिवसामध्ये लावा. जर तुम्ही गावी असाल तर नक्की ट्राय करा. याच्यामध्ये काय भारी नाही आहे, फक्त मिठाचं प्रमाण जरा आपण टाकतो ना ते जरा बरोबर करायचं, नाही तर जास्त खार होणार.
आणि आपण जर मॅरिनेट करताना चिकनच्या आतमध्ये टाकतो ते पण जसं आपण चिकन बनवतो तसं टेस्ट करून थोडी बघायची की मसाला बरोबर आहे, मीठ बरोबर आहे का ते, आणि नंतर आतमध्ये टाकायची, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्या गोष्टी मस्त आहेत. कांदे शिजलेत, शेंगा पण करपलेत मस्तपैकी खायला. तुम्हाला दाखवतो हे बघा, ही करपली शेंगा आहे आणि हे बघा छान झाले. हे बघूया, हे बघा ते साल बघा, साल सर्व निघून गेलं म्हणजे कसं हे व्यवस्थित शिजलं आहे. चला आम्ही खायला सुरुवात करतोय. या मंडळी खायला पोपटी आम्ही तिघं पण खायला बसलोय. एकदम छान झालेली आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.